वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला, रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत राज्यातील जास्तीत जास्त युवकांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चामध्ये सामील करून घेण्यासाठी तथा भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तर्फे युवा संवाद जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। प्रथमतः यात्रा येवल्यात दाखल झाल्यानंतर मोठे जंगी स्वागत करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यात्रेला सुरुवात झाली। सर्व महापुरुषांना पुतळ्याला अभिवादन करून कापसे फाउंडेशन या ठिकाणी कृष्णराज महाडिक यांनी युवकांना संबोधित केले। दरम्यान आणीबाणीच्या काळात मिसाबंदी दरम्यान लोकतंत्र सेनानी यावेळी यांचा सत्कार करण्यात आला असून या प्रसंगी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडिया, बंडू क्षीरसागर, नानासाहेब लहरे, राजेसिंग परदेशी, बापू गाडेकर, संतोष केंद्रे, दिनेश परदेशी, संजय कुक्कर, युवराज पाटोळे, दत्तात्रय सानप, डॉक्टर गोविंद बोरकडे, सचिन आहेर, चेतन दसे, कुलकर्णी आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। आता काही गौरक्षक मला भेटायला आले होते। काल सुद्धा मी मालेगावला जेव्हा गेलो होतो तेव्हा माझी सुरुवात ही खरं तर एका श्री गोशाळा पांजरपूर या ठिकाणी झाली। मला अतिशय आनंद होतोय की सरकारने सुद्धा आज आपल्या गोमातेला खरं तर राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे। आज अनेक अशा संस्थांना हजारोच्या संख्येने खरं तर महाराष्ट्र राज्यातल्या एक काय म्हणतात त्याला खूप मोठं सहकार्य मला वाटते सरकारच्या माध्यमातून अनुदान अशा संस्थांना मिळते, ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे। आणि त्याचबरोबर त्यांचे सुद्धा काही समस्या आहेत। मी पोलीस प्रशासनाशी बैठक लवकरात लवकर लावून त्यांचे काही प्रश्न आहेत ते सोडून देण्याचा प्रयत्न पुढे काम करणार आहे। देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी सर्वात प्रथमतः तर मला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राजकारणामध्ये असेल किंवा युवकांचे एक संघटन बांधण्यासाठी एक संधी दिलेली आहे। आम्ही हा संपूर्ण महाराष्ट्र दौरा करत असताना खरं तर विविध घटकातल्या युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। भारतीय जनता पार्टी अनेक ठिकाणी खूप मजबूतपणे काम करतच आहे, परंतु जिथं कुठं आमच्या पक्षाची कमतरता असेल तिथं सुद्धा एक मजबूत संघटन युवा पिढीचं बांधणं, युवा मोर्चा एक व्यासपीठच असा आहे की ते फक्त राजकीय नेते घडवत नाहीत, उद्योजकांना मदत करतात, शेतकऱ्यांना मदत करतात, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुणांना मदत करतात, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतात। त्यामुळं सरकार आणि सर्वसामान्य लोकांमधला एक सेतू हा खरं तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आहे। या संपूर्ण प्रवासामध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत। आपल्या कोकण पट्ट्यापासून पश्चिम महाराष्ट्र असेल आणि उत्तर महाराष्ट्राचा हा शेवटचा आमचा जिल्हा आहे नाशिक। पुढचे 2 ते 3 दिवस मी इथं अनेक पक्षाच्या संघटनेच्या आमच्या बैठका लावणार आहे। त्याचबरोबर त्यांच्या समस्या समजून घेऊन सरकारकडनं त्यांच्या काही मागण्या असतील किंवा इथले विकासाचे काही प्रश्न असतील ते सुद्धा मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या युवकांच्या काही समस्या असतील, खेळाडूंच्या असतील, या सर्वच गोष्टींवरती आम्ही काम करतोय। मला अतिशय आनंद आहे। नाशिक एक असं शहर आहे जिथल्या लोकांनी मला अत्यंत प्रेम म्हणजे माझ्या राजकीय जीवनाच्या आधी सुद्धा दिलेलं आहे। मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी।